पृथ्वी त्या तरुणीचं नाव आणि निलेश तिच्या प्रियकराचं नाव. पृथ्वी आणि निलेश या दोघांचं प्रेम प्रकरण हे कॉलेजला होते तेव्हापासून त्या दोघांचं प्रेम प्रकरण होतं. परंतु या प्रेम प्रकरणामध्ये काही दिवस चालत गेले, कॉलेज संपलं आणि पुन्हा पृथ्वीचं लग्न एका तरुणासोबत जमवलं. त्या तरुणाचं नाव जिग्नेश. जिग्नेश सोबत जेव्हा लग्न जमलं त्यावेळेला देखील त्यांची चांगलीच ओळख होती अगोदरच आणि त्या दोघांमध्ये बोलभाषण नव्हतं, परंतु एकमेकाला नजर मिळवा मिळवी आणि थोडक्यात प्रेम त्यांचं एकमेकांवरती होतच. पृथ्वीचं प्रेम हे अगोदर निलेश सोबत होतं. त्यांच्यासोबत निलेश सोबत अनेक वेळा शारीरिक संबंध देखील पृथ्वीने केले होते, परंतु हृदयातून जिग्नेश हा तिला आवडत होता. परंतु एका प्रियकरासोबत धोका देऊन दुसऱ्या प्रियकरासोबत अनैतिक संबंध ठेवायला तिला मान्य नव्हतं, तिला पटत नव्हतं. परंतु योगायोग असा घडला की जिग्नेशच्या घरच्यांनी पृथ्वीच्या घरच्यांना लग्नाची मागणी घेतली आणि पृथ्वीला आमच्या मुलाला द्या अशी मागणी केली. त्यावेळेला पृथ्वीने होकार दिला. जिग्नेशच्या पृथ्वीच्या दोघांच्याही मनामध्ये एकमेकांविषयी भावना होत्याच, परंतु या कॉलेज जीवनातील प्रेम प्रकरण हे पुढे सरकत गेलं. पृथ्वी आणि निलेशचं प्रेम प्रकरण हे तर अगोदरच होतं. दोघंही एकमेकाच्या संपर्कात चांगले होते, परंतु पृथ्वीचं आणि जिग्नेशचं प्रेमविवाह अखेर संपन्न झाला. जिग्नेश सोबत प्रेमविवाह झाल्यानंतर पृथ्वी आणि जिग्नेश या दोघांमध्ये सुखी संसार सुरू झाला. काही वर्ष उलटून गेले आणि जिग्नेशला आणि पृथ्वीला 2 गोंडस मुलंही झाले. एक मुलगा एक मुलगी असा त्यांचा सुखी संसार सुरू झाला. परंतु जिग्नेश हा कामानिमित्त बाहेर देशामध्ये जायचा, कारण तो मोठ्या जॉबला होता. महिना तो घराच्या बाहेर राहायचा. पृथ्वी घरी एकटीच राहायची. पृथ्वीचा कॉन्टॅक्ट सुरू झाला लग्नाच्या अगोदर असणाऱ्या प्रियकरासोबत, तो म्हणजे निलेश. निलेश सोबत पृथ्वीचा संपर्क पुन्हा सुरू झाला. प्रेम प्रकरण पुन्हा ताजं झालं. दोघांमध्ये भेटीगाठी सुरू झाल्या आणि एकांतामध्ये जाऊन अनैतिक संबंध, शारीरिक संबंध, सुखाचा देखील आनंद घेऊ लागले. परंतु काही दिवस असं चालत राहिलं आणि लग्न तर झालेलं आहे, आपलं प्रेम प्रकरण तर चालू आहे, परंतु आपल्या दोघांच्या या प्रेमामध्ये अडथळा ठरतोय, तो म्हणजे पृथ्वीचा पती जिग्नेश. पृथ्वीने आणि निलेशने कट रचला आणि जिग्नेशचा काटा काढायचं ठरवलं. निलेश हा पृथ्वीचा पहिला बॉयफ्रेंड होता. ज्या वेळेला जिग्नेशचा काटा काढायचं ठरवलं त्या वेळेस काटा काढण्यासाठी पृथ्वी आणि निलेशने कट रचला आणि निलेशने त्याच्या एका मित्राला, बलवीर नावाच्या मित्राला देखील बोलवून घेतलं. अगोदरच संपूर्ण प्लॅनिंग केली होती. त्या प्लॅनिंग मध्ये जिग्नेशने 2024 मध्ये फॅक्टरी घेतली होती आणि त्या फॅक्टरीमध्येच निलेशने आणि बलवीरने खड्डा खणला होता आणि प्लॅनिंग नुसार संपूर्ण करायचं होतं. जिग्नेश जेव्हा घरी आला त्यावेळेला निलेश, पृथ्वी जिग्नेशला भेटले, कारण निलेश हा संपर्कामधील होता, ओळखीचा होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये बोलभाषण सुरू झालं आणि गप्पा छप्पा रंगल्या. त्यावेळेला जिग्नेशला पृथ्वीने आणि निलेशने बळजबरीने दारू पाजली. त्याला दारू जास्त झाली, तो बेशुद्ध अवस्थेत पडला आणि जिग्नेशचे छोटे छोटे तुकडे केले आणि त्या फॅक्टरीमध्ये, त्या खड्ड्यामध्ये फेकून दिले. खड्डा बलवीरच्या आणि निलेशच्या साह्याने तो खड्डा बुजून घेतला. खड्डा बुजल्याच्या नंतर वरती माती टाकली आणि जमीन लेवलला तो खड्डा आणला आणि पुन्हा वरती सिमेंटच्या काँक्रीटने गच्ची केली, स्लॅब बनवला. एक नाही तब्बल 2-2.5 वर्ष उलटून गेले. जिग्नेशचा काही पत्ता घरच्यांना लागत नव्हता. ज्या वेळेला पृथ्वीला विचारपूस केली की जिग्नेश कुठे, त्यावेळेला पृथ्वीने सांगायचं की जिग्नेश ऑस्ट्रेलियाला काही कामानिमित्त गेलेला आहे, लवकरच येईल. परंतु जेव्हा जिग्नेशचा भाऊ अशोक हा काही कामानिमित्त, ट्रिप निमित्त ऑस्ट्रेलियाला गेला, त्यावेळेला त्यांनी चौकशी केली की 2 वर्षापासून आपला भाऊ गावाकडे आलेला नाही. त्यावेळेला अशोकने पोलिसांमध्ये चौकशी केली. देशाअंतर्गत ये जा करणाऱ्या ठिकाणी एंट्री पाहिली तर कुठेही जिग्नेशचा रिपोर्ट पाहायला मिळाला नाही. त्यावेळेला त्याला भीती निर्माण झाली. त्याने ताबडतोब पोलिसांमध्ये धाव घेतली. पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. 2 वर्षापासून माझा भाऊ बेपत्ता असल्याचं कळवलं. पोलिसांना संशय आला. अशोकला विचारलं की तुझा संशय कोणावरती आहे. त्यावेळेला अशोकने त्याच्या वहिनीचं म्हणजे पृथ्वीचं नाव घेतलं. पृथ्वीला पोलिसांनी उचललं, कसून चौकशी करायला सुरुवात केली. त्यावेळेला पृथ्वीने भीतीपोटी, खाकीच्या धाकापोटी संपूर्ण गुन्हा कबूल केला आणि पृथ्वीने निलेशचं नाव घेतलं. निलेशला देखील पोलिसांनी उचललं आणि ताब्यात घेतलं. त्यानंतर निलेश, पृथ्वी या दोघांनी बलवीरचं नाव घेतलं, जो की या कटामध्ये 3रा आरोपी होता.
या तिघांना पोलिसांनी अटक केलं आणि या तिघांच्या अटकेनंतर त्या तिघांनाही ज्या ठिकाणी जिग्नेशची बॉडी पुरली होती त्या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं. त्यावेळेला ते खड्डा खणण्यात आला आणि त्यावेळेला मध्ये अवशेष सापडले. रिपोर्टसाठी पोस्ट पाठवण्यात आले खात्री करण्यासाठी की हे हाडं जे आहेत ते जिग्नेशचेच आहेत याचा तपास घेण्यासाठी पुढील तपास सुरू झाला, चौकशी सुरू झाली. परंतु अशोकच्या या सावधगिरीमुळे आज जिग्नेशला न्याय मिळाला. जिग्नेशची पत्नी पृथ्वी, पृथ्वीचा प्रियकर निलेश, निलेशचा मित्र बलबीर या तिघांनाही जेलबंद करण्यात आलं. त्याच्या दारूमध्ये सायनाइड मिसळून त्याला बेशुद्ध करण्यात आलं होतं. ही घटना घडलेली आहे जामनगर येथे. या घटनेने संपूर्ण परिसर आज हळहळ व्यक्त करतोय. कलियुगातील मानसिकता नेमकी चालली कुठे? काही क्षणासाठी, काही मिनिटाच्या शारीरिक सुखासाठी आज कोणत्या टोकाला ही तरुणाई जाते याचं सीमा राहिली नाही. या घटनेबद्दल, या मराठी क्राईम स्टोरी बद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनल सोबत राहा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत अशाच एका नवीन गुन्हेगारी विश्वासोबत. तोपर्यंत धन्यवाद.